शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून नाव जाहीर, मात्र राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा नाही। राज्य मंत्रिमंडळाची आज विधिमंडळामध्ये महत्त्वाची बैठक। आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं विशेष निर्णय होणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष। राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू। अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवार उत्तर देणार, तर आज विधानसभेत 5 विभागांच्या पुरवण्या मागण्यांसंदर्भात होणार सविस्तर चर्चा। प्रशांत कोरटकर प्रकरणाची आज सुनावणी। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी। कोरटकरचा जामीन कायम राहणार की फेटाळला जाणार, याचा निर्णय आज येण्याची शक्यता। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर। दुपारनंतर अजितदादांचा कोकणचा दौरा, तर रत्नागिरी शिवसृष्टी येथे पाहणी करणार। जायकवाडीच्या पाण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जायकवाडी कार्यालयाला घेराव आंदोलन। खासदार संजय जाधवांची माहिती। काँग्रेसनं रविवारपासून बिहारमध्ये राज्यव्यापी पदयात्रा सुरू। पलायन रोको नोकरी दो अशी घोषणा देऊन पदयात्रा केली आयोजित। बिहारमधील बेरोजगारीमुळे तेथील युवक मोठ्या प्रमाणात देशभरात रोजगारासाठी स्थलांतरित होत असतात। या पदयात्रेमध्ये मुद्दा ठळकपणे मांडण्यात येणार आहे। परभणीमधील ITI कॉर्नर परिसरामध्ये गोंधळ। शिवसेनेच्या वतीनं नॉनव्हेज हॉटेल पाडण्यात आलं बंद, तर तुळजाभवानी मंदिर परिसरात हॉटेल चालवल्यानं संताप। जालन्यामध्ये बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य नागरी सत्कार। नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानं गोर बंजारा समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार। विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या वतीनं अद्याप उमेदवार नाही। राष्ट्रवादीकडून प्रवक्ते उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता, तर विधान परिषदेची माळ पाटलांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता। आदिती तटकरे यांच्या वाढदिवशी महिला मुलांनी केली धमाल मस्ती। अभिनेत्री प्रार्थना वेहेरे यांची उपस्थिती। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा करण्यात आला गौरव। रायगडच्या कोलाड इथं कार्यक्रमाचं आयोजन। भिवंडीमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य भिंती चित्राचं अनावरण। नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराजांचे भिवंडीमध्ये पहिले मंदिर मराडे पाडा या ठिकाणी उभारण्यात आलं भव्य मंदिर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज मंदिराचं लोकार्पण। नागपूरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। महाल परिसरात गांधी गेट शिवाजी महाराज पुतळा येथे करण्यात आली जयंती साजरी। यावेळी शिवप्रेमींच्या वतीने शिवकालीन खेळाचं सादरीकरण। शिवनेरी गडावर शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला। सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा हल्ला, त्यामुळे वन विभागाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना। राज्यात 19 ते 22 मार्चच्या दरम्यान पावसाची शक्यता। राज्यात 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। प्रचंड उष्णतेनं बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं ढगांची निर्मिती। पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पुणे शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार। पावसाची नोंद अचूकपणे व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानाचा वारा 40च्या पार। चंद्रपूर येथे काल सर्वाधिक म्हणजे 41.6 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा 40 पार। राज्यात तापमानाचा वारा वाढता। 32 धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा 19% अधिक पाणीसाठा। भंडारदरात सर्वाधिक 78% जलसाठा। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली। जागतिक बाजारामध्ये दूध, भुकटी आणि बटरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं गेल्या 2 महिन्यात दूध खरेदीचा दर 5 रुपयांनी वाढला। राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभागाची विशेष मोहीम। पुण्यामध्ये या विशेष मोहिमेच्या द्वारे एका महिन्यात 37 कर्करोगाचे रुग्ण आढळून आले। फिरत्या वाहनातून आरोग्य विभागाच्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत कर्करोग तपासणी सुरू। डोंबिवली शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून रस्ते काँक्रिटीकरणाची कामं सुरू, तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीतील रस्ते पूर्ण होणार का, संतप्त नागरिकांचा सवाल।
बदलापूरमध्ये एका आठवड्यापासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी धरणे आंदोलन, तर बदलापूर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू. एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा परभणीत संपन्न. विविध प्रश्नावर साधला संवाद. मोठ्या संख्येनं राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी उत्सवाला औपचारिकरित्या सुरुवात. एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने भाविकांनी रांजणाचं घेतलं दर्शन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.